ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. शहापूर तालुक्यातील पर्यावरणवादी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दहागाव आदिवासी आश्रम परिसरात व पिवळी आश्रम शाळेतून सालावतप्रमाणे काही विशेष जनजागृती कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. विविध प्रजातींच्या वृक्षांचं रोपण माळरानात करण्यात आलं. या प्रसंगी पर्यावरणवादी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतरणे आणि शहापूर वन विभागाचे वनपाल सोनवणे व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेच्या परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांचं रोपण करण्यात आलं. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणं हे जगवणं काळाची गरज असल्याचं पर्यावरणवादी आणि वन विभाग शहापूर या मान्यवरांनी यावेळी सांगितलं. सध्याच्या काळात बिबट्या, साप, विंचू किंवा इतर वन्यजीवांच्या संदर्भात समाजात पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी वन विभागाच्या संपर्कात राहावं असं आवाहन करण्यात आलं. संत तुकाराम पुरस्कृत दहागाव वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीचा संदेश आत्मसात करून निसर्गाचा समतोल राखण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली. यावेळी पाळीव भटक्या प्राण्यांबद्दल समाजात सहानुभूती निर्माण व्हावी यासाठी मुंबईच्या NGO मार्फत विशेष प्रबोधन करण्यात आलं. हा पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प शहापूर परिसरातील वनसंपदा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरेल असं संस्था अध्यक्ष गोतरडेंचं म्हणणं आहे. या मोहिमेत दहागाव येथील आदिवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहानं वृक्षारोपण केलं. नुसतीच झाडं न लावता लावलेल्या प्रत्येक झाडाचं पुढील संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाला वन विभागाचे वनपाल सोनवणे, सोनाली पिंपळे, अक्षदा परब, रामहरी तांबडे, मनेश पाचरणे, शाळेचे मुख्याध्यापक जयंत घायवट, डोळसे सर, पिवळी आश्रम शाळेचे जगदीश भोईर, अधीक्षक कदम सर, पाटील सर, मुंडे सर आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरातून कौतुक होत आहे.